आता बातमी आहे युद्धभूमीवरून। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचाही समावेश आहे। इराणमध्ये सर्वाधिक हानी तेहरान शहर आणि परिसरात झाली आहे। لازم نفعل على المركز. لا حول ولا قوة صوب يطفوا يا الله. तर इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून रात्रभर हल्ले सुरूच होते। IRGCच्या ठिकाणांवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले केलेले आहेत। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांचा नवा व्हिडिओ आता समोर आला आहे। لازم نفعل على المركز. तर इस्रायल आणि अमेरिकेच्या या हल्ल्यांना इराणने देखील आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तेल अवीव मधल्या किरिया भागात मोठे हल्ले इराणने केलेले आहेत। संरक्षण मंत्रालयाच्या शेजारच्या भागात मोठं नुकसानही इराणने केलेलं आहे। इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीव मध्ये नव्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। इस्रायलच्या तेल अवीव मधल्या महत्त्वाच्या ठिकाणांना आता इराणने लक्ष केलंय। तर इराणने आता त्यांचा मोर्चा वळवलेला आहे तुर्कीकडे, कारण तुर्कीमधील अमेरिकेच्या हवाई तळावर त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय। मात्र हल्ल्यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट केल्याची माहिती समजली आहे। सिरियाच्या हवाई हद्दीतच हे क्षेपणास्त्र नष्ट करण्यात यश आलंय। तुर्कीमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ल्याचा प्रयत्न इराणने केलेला होता, मात्र हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। हल्ल्यापूर्वीच हे क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आले। لا حول ولا قوة صوب يطفوا يا الله. قصص من तिकडे कतार सरकारने युद्धासंबंधी एक मोठा निर्णय घेतलाय। अमेरिकेच्या दूतावासाभोवतीच्या इमारती आता रिकाम्या करण्यात आल्यात। इराणने अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केलेला आहे। खबरदारी म्हणून अनेक इमारती आता रिकाम्या करण्याच्या सूचना कतार सरकारने दिल्या आहेत। तर इराणने वेगवेगळ्या देशांमधल्या अमेरिकेचे दूतावास असतील किंवा अमेरिकेशी संबंधित त्यांचे तळ असतील, लष्करी तळ असतील, या सगळ्यांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि याच पार्श्वभूमीवर कतारमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या परिसरातल्या सगळ्या इमारती आता रिकाम्या करण्यात आल्या आहेत। तर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये वारंवार सायरन वाजतायत। जेरुसलेम मध्य इस्रायल भागामध्ये सायरन पाहायला मिळतात। इराणचा इस्रायलवर पुन्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे। हल्ल्याचा इशारा देणारे सायरन इस्रायलच्या विविध भागात ऐकायला मिळतात।